नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वरी विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे कूटप्रश्न। कूटप्रश्नामध्ये आज आपण काय बघणार आहोत त्याबद्दल सांगते आहे की जे क्वेश्चन अगदी टफ लेवलचे असतात, कारण की कूटप्रश्नामध्ये असं नाही बेटा की सोपीच क्वेश्चन येतात, बॅटल एकदम टफ लेवलला सुद्धा करावं लागणार आहे। सो अशाच पॉइंट ऑफ व्ह्यू आज आपण पूर्ण एक 1 बाय 1 क्वेश्चन घेऊ आयोगाचे आणि त्याच्या सॉल्व कसं करायचं, टेक्निक्स कशा असल्या पाहिजे यावरती एक फास्ट ट्रॅक आपण एक रिव्हिजन आज आपण या सेशनमध्ये करून घेणार आहे। सो आज आपण बघूया। सो या क्वेश्चनला आता हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन एनालिसिस कसा करायचा, क्वेश्चन दिसला की सॉल्व करायचा असं नाही की मला सगळ्यात पहिले समजलं पाहिजे की मला फाइंडिंग आउट काय करायचं। ही जी गोष्ट असते कुठे लिहिलेली असते, क्वेश्चनच्या एकदम स्टार्टिंगला असते किंवा एकदम एंडिंगला लिहिलेली असते। सो आपण बघूया क्वेश्चनमध्ये नेमकं काय कसं लिहून दिलेलं आहे। विशिष्ट कालावधीत पूर्ण करायच्या 2 भिन्न प्रकल्पांसाठी असे या विद्यार्थ्यातून 2 संघ तयार करायचे आहेत। म्हणजे मला सांगा, जेव्हा ही माहिती जेव्हा आपण वाचतो त्यामध्ये सुद्धा मला काय वाचायचं आहे काय नाही वाचायचं आहे हे सुद्धा मला एक कळलं पाहिजे। याच्यामधलं मला इथे 8 विद्यार्थी दिलेले आहे, बरं याच्यामध्ये किती संघ तयार करायचे आहे 2। जर जी व एच यांची संघ 1 साठी निवड केली, आता मला सांगा याच्यामध्ये संघ 1 आणि संघ 2 असे 2 मला संघ तयार करायचे आहे। जी व एच यांची संघ 1 साठी निवड केली, म्हणजे जी आणि एच या दोघांची संघ 1 साठी निवड केली तर पुढील अटीनुसार संघ 2 चे सदस्य निवडा। म्हणजे मला काय फाइंडिंग आउट करायचं आहे, सदस्य म्हणजे संघ 2 म्हणजे आपला ग्रुप 2 मध्ये कुठले कुठले असणार तर ते मला फाइंडिंग आउट करायचे आहे। टोटल व्यक्ती किती आहे बेटा, 8 व्यक्ती आहे टोटल, ठीक आहे। म्हणजे असे होऊ शकते 4 आणि 4 असे होऊ शकतात। बघूया आपण काय आहे तर पहिल्या संघात कमाल 5 किंवा किमान 4 विद्यार्थी असायला पाहिजेत। म्हणजे त्यांची अट क्रमांक 1 जी पहिला संघ आहे म्हणजे मॅक्स टू मॅक्स म्हणजे जास्तीत जास्त 5 पाहिजे किंवा कमीत कमी 4 असलेच पाहिजे। 4 पेक्षा कमी चालत नाही, 5 पेक्षा जास्त चालत नाही, 6 वगैरे चालणार नाही अशी त्यांची अट आहे। बरं, प्रत्येक विद्यार्थी फक्त एकाच प्रकल्पासाठी निवडला जाईल आणि यामधले 8 विद्यार्थी दिलेले आहे आणि प्रत्येक विद्यार्थी एक तर संघ 1 साठी असेल नाही तर संघ 2 साठी असणार। ते प्रत्येकाच्या दोघे जणी याच्यामध्ये असणार का, नाही। तर बघा, काम सुरळीत चालण्यासाठी सी ची ए सोबत निवड करणे उपयुक्त ठरेल। बघा काय सांगितलेलं आहे, सोबत काय सांगितले, सी च्या सोबत ए असायला पाहिजे कारण की काम सुरळीत चालायला पाहिजे। निवड करणे उपयुक्त ठरेल कारण त्यांना एकमेकांबरोबर काम करायला आवडते, परंतु ए व एच नेहमीच वाद घालण्यात वेळ वाया घालवतात। मग मला सांगा सी च्या सोबत कोण असणार, ए असणार, पण हा ए या एच च्या बाजूला बसणार का बेटा, तर हा एच याच्या सोबत बसणार नाही, ए च्या सोबत बसणार नाही। का बसणार नाही, कारण की ते वेळ वाया घालवतात। मग मला सांगा एच कुठे आहे, संघ 1 मध्ये, जर हा एच इकडे असेल तर खाली कोण असेल, ए असेल, मग याच्या सोबत कोण असणार, सी असणार। म्हणजे संघ 2 चे कॅन्डिडेट कोण झालं बेटा, सी आणि ए। जर आपण आन्सर ऑप्शनला एक बघितलं तर तुम्हाला असं दिसणार सी आणि ए फक्त आन्सर ऑप्शन 3 मध्येच आहे। याच्यामध्ये आहे का, नाही। याच्यामध्ये आहे का, नाही। याच्यामध्ये आहे का, नाही। सी च्या सोबत ए येणंच आहे, म्हणजे आन्सर ऑप्शन काय असायला पाहिजे, डिरेक्टली हे मिळालं आन्सर ऑप्शन 3। ओके, सो अशा टाईपनं काय करायचं आहे, जर क्वेश्चन जरी मला मोठा दिसत आहे त्याला व्यवस्थित ॲनालिसिस करायचं आहे आणि हॅम्पर आउट करून टाकायचं आहे। मला सांगा जवळपास मी इतकी माहिती काय केली, स्किप केली, तरीसुद्धा माझं आन्सर ऑप्शन मिळालं की नाही। सो या स्मार्ट वेनं तुम्हाला काय करायचं आहे, लॉजिक डेव्हलप्स करायचे आहे। बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन। आता जे काही क्वेश्चन आहे जर लॉजिक लावलं तर ठीकच ठीक, नाही लागलं तर मी तुम्हाला एकदम प्रॉपर वेनं सॉल्व कसं करायचं ते मी तुम्हाला आज समजावून सांगते, ठीक। PQRSTUV 7 व्यक्ती प्रकल्पावर काम करत आहे। माहिती जमा करण्यासाठी त्यांनी 1, 2, 3 या उपगटात विभागून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। मला सांगा टोटल व्यक्ती किती आहे बेटा, 7 आणि त्यांनी काय केलेलं आहे 1, 2, 3 अशा 3 गटांमध्ये हे 7 व्यक्ती काय झालेले आहे, बायफर्गेट झालेले आहे। बरं, त्यांनी ठरवले की प्रत्येक उपगटात किमान 2 व्यक्ती असतील आणि प्रत्येक उपगटात एकतरी स्त्री असेल। म्हणजे यांनी काय ठरवलेलं आहे की किमान म्हणजे कमीत कमी किती व्यक्ती असायला पाहिजे, 2, म्हणजे इथे 2 इथे 2 आणि इथे 2 किमान। पण मला सांगा टोटल किती आहे, 7, म्हणजे एक व्यक्ती कुठेतरी ॲड होऊन जाणार, होऊ शकते दुसऱ्या
किंवा तिसऱ्यामध्ये पण असू शकतात, म्हणजे असं आपलं बायफर्गेशन व्हायला हवं. आणि त्यांनी आपल्याला अट ही सांगितलेली आहे की प्रत्येक गटामध्ये एक व्यक्ती जी आहे ती कोण असणार आहे, कंपल्सरी काय असणार आहे, स्त्री असणार आहे. ओके, तशी लाईन आपल्याला लिहून दिलेली आहे. प्रत्येक उपगटात एक तरी काय असेल, स्त्री असायलाच पाहिजे. ओके, चलो, आर ही स्त्री आहे. आता एक मिनटं, आर ही स्त्री आहे आणि तिला पी आणि टी यांच्याऐवजी इतर व्यक्तींबरोबर काम करायचे आहे. मला एक सांगितलेलं आहे, आर कोण आहे बेटा, स्त्री आहे. जर फिमेल असलं तर मी सर्कल घेते, मेल असलं तर मी त्याला डब्बा करते. तर आर ही स्त्री आहे आणि तिला पी आणि टी सोबत काम करायचं नाही आहे. मग माहिती जशी सांगितलेली आहे ना, मी तशी त्याच्यासमोर सुद्धा लिहून घेणार आहे. ओके, डोंट वरी अबाउट दॅट. यस आणि यू हे दोघे पुरुष असून त्यांना फक्त क्यू बरोबर काम करायची संधी हवी आहे. बघा, यस आणि यू हे दोघं जण कोण आहे, पुरुष. म्हणजे मला सांगा, आता सेकंड ग्रुप येणार, यस आणि यू हे दोघं जण कोण आहे, पुरुष, आणि यांना फक्त आणि फक्त क्यू सोबतच काम करायचं आहे. म्हणजे हे तिघा जणांचा ग्रुप फॉर्म झाला का, यस. आता चौथा व्यक्ती यांच्यासोबत येणार का, नाही. आता याच्यावरून असं लक्षात येते आपल्याला, हे दोन पुरुष आहे आणि कंपल्सरी एक कोण पाहिजे, प्रत्येक गटामध्ये स्त्री पाहिजे. म्हणजे क्यू ही कोण असणार बेटा, फिमेल असणार. झालं, यांच्या गटामधली ही कोण असणार, फिमेल असणार. म्हणजे हा ग्रुप एकदम व्यवस्थित फॉर्म झालेला आहे. बघूया आपण आता. ठीक, आता एक मिनटं, मला असं सांगितलेलं होतं पी आणि टी हे दोघं जण कोणासोबत काम करणार नाही, आर सोबत काम करणार नाही आहे. आर या पी आणि टी सोबत काम करणार नाही आहे. मग मला सांगा, 3 लोकांचा ग्रुप ऑलरेडी फॉर्म झालेला आहे, यांच्यामध्ये आणखीन एक पी आणि टी एंटर होणार का, नाही. म्हणजे मला सांगा, पी आणि टी कुठे राहणार, हे राहणार खालच्या ग्रुपमध्ये. पी आणि टी या ग्रुपमध्ये झाले. ओके, इथपर्यंत आपण कन्सिडर झालेला आहे. म्हणजे एक हा 2चा ग्रुप बनला, हा एक 3चा ग्रुप बनला. आणखीन कोण बाकी आहे, तर याच्यामध्ये पी झाला, पी, क्यू, आर, यस, टी, यू, व्ही. आता व्ही बाकी आहे, तर व्ही कोणासोबत असेल, हिच्यासोबत असेल. झालं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ग्रुप फॉर्म झालेले आहे 1 2 3 झाले. एक मिनटं, आता आपल्याला इथे पण बघून घेऊ. पीला अपरिचित व्यक्तीबरोबर काम करायची संधी हवी असल्याने गट 1 मध्ये राहायचे आहे. म्हणजे मला सांगा, पीला अपरिचित व्यक्तीसोबत काम करायचं आहे, म्हणून याला गट क्रमांक 1 मध्ये राहायचं आहे, पी आणि टीला. बरं, व्ही ही व्यक्ती गट 3 मध्ये आहे. आता मला सांगा, 3च ग्रुप आहे, 1 2 3. इथे तर हे दोघं जण बसलेले होते, मग व्ही राहिला होता. व्ही कोणासोबत येणार, याच्यासोबत. याचा व्हीचा गट क्रमांक कोणता आहे, 3. पहिला झाला, तिसरा झाला. आता कोण बाकी आहे, दुसरा. म्हणजे 1 2 3 अशा प्रकारे 3 ग्रुप काय झालेले आहे, फॉर्म झालेले आहे. झालं. एक मिनटं, आणि टी हा आरचा भाऊ आहे. मला सांगा, टी हा कोणाचा भाऊ आहे, आरचा भाऊ आहे. मग जर हा भाऊ असेल तर मग मला सांगा, यांनी सांगितल्याप्रमाणे ही कोण असायला पाहिजे, फिमेल असायला पाहिजे. बरं, या ग्रुपमध्ये एक फिमेल, या ग्रुपमध्ये एक फिमेल, या ग्रुपमध्ये एक फिमेल. ओके, चलो. जसं माहिती सांगितली तसं काय केलेलं आहे, आपण प्रॉपरली अंडरस्टँड केलेलं आहे. यामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं महत्त्वाचं, हे बघा, ही लाईन आता खूप महत्त्वाची ठरणार आहे. ही लाईन, प्रत्येक उपगटात किमान 2 व्यक्ती असतील. आता त्या 2 व्यक्ती 2 पुरुषही असू शकतात, 2 स्त्रियाही असू शकतात, एक पुरुष एक स्त्री पण असू शकते. आणि प्रत्येक उपगटात एक तरी स्त्री असेल. म्हणजे त्यांचं मिनिंग काय आहे या सेंटेन्सचं, एक तरी स्त्री असेल. म्हणजे एक तर कमीत कमी पाहिजेच पाहिजे, एकपेक्षा जास्तही चालतील त्यांना, एक तरी पाहिजेच. म्हणजे 2ही असू शकतात, 3ही असू शकतात, पण एक तर मिनिमम पाहिजेच पाहिजे, असं त्यांचं मिनिंग आहे. ठीक आहे. आता एक मिनटं, जेव्हा मी या पूर्ण याला बघितलं, क्वेश्चनला बघितलं, तेव्हा मला असं जाणवलं, प्रत्येकाचं मला हे एक याच्यावरनं ओव्हरऑल कळून आलं. पण हा जो व्ही आहे, हा जो व्ही आहे तो मेल आहे की फिमेल आहे, ते मला जेंडर स्पेसिफिकेशन करू शकते का बेटा, नाही करू शकत नाही आहे की ही स्त्री आहे की पुरुष आहेत म्हणून. आता बघा, क्वेश्चनमध्ये विचारलं काय आहे, प्रकल्पाच्या कामात सहभागी झालेल्या स्त्रियांची निर्देशित करणारी पर्याय निवडा. म्हणजे स्त्रियांची संख्या किती आहे, 1 2 3. 3 तर कन्फर्म आहे, 3 कन्फर्म आहे. मग मला सांगा,
3 कन्फर्म आहे, पण याच्याबद्दल मला श्युरिटी आहे का की ही मेल आहे की फिमेल आहे, नाही माहिती. मग जर ही फिमेल असली तर 1 2 3 आणि मग किती बनणार, 4 बनणार. आणि जर मेल असेल तर 1 2 3 3च बनणार, 3 नाही तर 4. याच्याबद्दल कन्फर्मेशन नसल्यामुळं पण 3 किंवा 4 असं आन्सर ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. बघा 3 किंवा 4 पैकी 1 म्हणजे हे असेल, नाही तर हे असेल. आन्सर ऑप्शन काय येणार बेटा, 3 येणार. आन्सर ऑप्शन पहिलं येणार का, तर नाही. अशा प्रकारे याला व्यवस्थित आपल्याला काय करायचं होतं, सॉल्व आउट करायचं होतं. आता हा क्वेश्चन 5 एकसारखे डबे आहे, त्यात वेगवेगळ्या वस्तू बंद करून आतील सामग्रीचे विवरण दर्शन लेबल डब्यावर पुढील प्रमाणे लावलेले आहे. मग मला सांगा, 2 चेंडू, 2 पेन, 2 घड्याळ, 1 घड्याळ, 1 चेंडू, 1 घड्याळ, 1 पेन, म्हणजे असे लेबलिंग्स त्याला डब्याला केलेले आहे. ते डब्यात सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित काढून दिलेले आहे. आता बघा, कोणीतरी या डब्याचे लेबल्स अशा प्रकारे बदलवले की कोणत्याही डब्यामध्ये ती सामग्री नाही आहे आणि तिचे लेबल त्या डब्यावर आहे. म्हणजे काय केलेलं आहे, म्हणजे ही याच्यामध्ये बॉल आहे ना, म्हणजे याला दुसरं लेबल लावून दिलं, पेनचं लावून दिलं. म्हणजे सगळ्यांनी काय केलेलं आहे, एकमेकांचे सगळ्या जी वस्तू ज्या डब्यामध्ये आहे त्याला दुसरं लेबल चिटकवून दिलेलं आहे. सिम्पल लॉजिक झालं, काही एक टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सिम्पल लॉजिकनं त्याला करायचं. ठीक आहे, क्वेश्चन फार सोपी आहे आणि एक्सप्लेन करताना थोडंसं तुम्हाला अवघड वाटू शकते, तर अशी काहीच गोष्ट नाही आहे. आता बघा, 5 डब्बे होते, त्यांच्यात अशा वस्तू होत्या, पण काय केलं होतं, त्यांना दुसरे लेबल चिटकवले. ज्या वस्तू त्याच्यामध्ये आहे तर त्याच्यावरती लेबल दुसरंच आहे. सिम्पल लॉजिक. आता इथून एक महत्त्वाचं एक चालू होतं आपला क्वेश्चन. जर WB आणि PP लेबल लावलेले डबे उघडले, म्हणजे मला सांगा, आता हा WB आहे आणि PP लेबल लावलेले डबे उघडले आणि त्यातील 4 वस्तूंपैकी कोणतीही घड्याळ नसेल, तर आता मला सांगा, याच्यामध्ये 2 डबे महत्त्वाचे. कोणचा, हा बघा, WB हा डब्बा आणि PP हा डब्बा. या 2 डब्यांमध्ये घड्याळ नाहीच आहे. घड्याळ नाही आहे, तर मग मला सांगा, घड्याळ नसणारा 2च लेबल आहे माझ्याकडे. मग मला सांगा, BB आणि PP या 2 लेबलपैकी हे 2 लेबल, सपोज याच्यामध्ये PP आहे ना, तर याला BB देऊन देऊ आपण. ठीक आहे, याच्यामध्ये WB आहे ना, याला आपण PP देऊन देऊ. ठीक आहे, हे 2 लेबल यांना देऊन दिले आपण. ठीक आहे, हे 2 लेबल आपण देऊन दिले. आता झालं, जर WB आणि PP लेबल लावलेले डबे उघडले आणि त्यातील 4 वस्तूंपैकी कोणतीही घड्याळ नसेल, तर मग मला सांगा, याच्यातली एकही घड्याळ नसेल, तर यांनी PPचं लेबल लावलेलं उघडलं तर त्याच्यात 2 बॉल निघाले आणि WBचं निघालं, लेबल लावलेलं निघालं, त्याच्यात 2 पेन निघाले. म्हणजे पेन निघाले, बॉल निघाले, त्याच्यामध्ये एकही मला काय मिळाली नाही, वॉच मिळाली नाही आहे, घड्याळ मिळाली नाही आहे. तर नसेल तर WW असे लेबल ज्या डब्यावर असेल त्या डब्याच्या बाबतीत कोणते विधान सत्य असेल. आता मला सांगा, हे जे 2 लेबल आहे, ठीक आहे, हे आणि हे 2 कट झालेत की नाही, कट झालेत की नाही. आता मग मला सांगा, जे आहे WW म्हणजे याला मला ॲनालिसिस करायचं आहे की नेमकं याच्यावरती नेमकी काय असणार आहे. ठीक आहे, याला कोणचं लेबल असणार आहे, याच्या बाबतीत काय वाक्य खरं असणार आहे. जर हे 2 वस्तू गेलेल्या आहे, तर उरलेला कोण आहे बेटा, कोण उरलेला आहे माझ्याकडे, WW उरलेला आहे, WB उरलेला आहे, WP उरलेला आहे. कारण की BB पण गेला, PP पण गेला, हे 3च लेबल माझ्याकडे उरलेले आहे. मग मला सांगा, याच्यामध्ये WW असे लेबल ज्या डब्यावर असेल त्या डब्याच्या बाबतीत, मग मला सांगा, हे लेबल ज्या डब्यावर आहे त्यात वस्तू कोणत्या असणार, एक तर WWच असणार, एक तर WB असणार, नाही तर WP असणार. ठीक आहे, याच 3 वस्तूंपैकी त्याच्यामध्ये वस्तू असणार आहे. मग मला सांगा, एक कॉमन काय तुम्हाला दिसत आहे, जर ही वस्तू असली तरी ॲटलिस्ट एक घड्याळ तर आहेच आहे. ही जर लेबल असलं, ही जर असली तर ॲटलिस्ट एक घड्याळ आहेच आहे.
ही असली तर ॲटलिस्ट एक घड्याळ आहेच आहे. म्हणजे सत्य विधान कुठलं असेल, कोणतीही वस्तू घड्याळ नसेल असं पॉसिबलच नाही. एक वस्तू घड्याळ असेल, हो. एक वस्तू चेंडू असेल, नाही. एक वस्तू पेन असेल. मला एकच आन्सर ऑप्शन पाहिजे आहे तिघांपैकी. तर लेबल जरी हे असलं तरी एक वस्तू वॉच असणारच असणार. म्हणजे आन्सर ऑप्शन काय असायला पाहिजे, दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर असायला पाहिजे. एवढा सोपी क्वेश्चन होता, फक्त त्याला अवघड करून देता तुम्ही. ठीक आहे, हा क्वेश्चन अशा प्रकारे प्रिपेअर करायचा. आता याला बघा. ठीक आहे, एकच सेंटेन्स सांगणार मी. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह. आहे, असताना, असतात, हे पॉझिटिव्ह. ठीक आहे, इथे दिलेले आहे असेपर्यंत हे जे सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. नाही, असणार नाही हे जे सेंटेन्स आहे हे दोन काय आहे, निगेटिव्ह आहे. नाही, असणार नाही हे दोन सेंटेन्स निगेटिव्ह आहे असेपर्यंत पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, गेम फिनिश्ड. ठीक आहे, यालाच मी इथे लिहून दिलेलं आहे. जर सर्व माहिती सत्य असेल तर सत्य विधान निवडा. तर मला एक बघायचं आहे की ही सगळी माहिती काय आहे, सत्य आहे. तर याच्या बाबतीतली सत्य विधान मला निवडायचं आहे. पिवळा झेड असताना गुलाबी यक्स आहे. पिवळा झेड असताना, आता बघा, पिवळा झेड असताना गुलाबी यक्स आहे. काय सांगितलं, गुलाबी यक्स आहे. पिवळा झेड असताना गुलाबी यक्स नाही असं सेंटेन्स इथे दिलेलं आहे. आपल्याला ही माहिती जी आहे ती 100% कशी असणार आहे, खरी असणार आहे असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. पण इथे काय सांगितलेलं आहे, गुलाबी यक्स नाही. इथे काय सांगितलं आहे, आन्सर ऑप्शन कट. पांढरा वाय असताना, ठीक आहे, पांढरा वाय असताना, बघा, पांढरा वाय असताना आहे हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आलं. पिवळा झेड नाही. मला सांगा बरं, पांढरा वाय असताना पिवळा झेड नाही. ठीक आहे, पांढरा वाय असणार नाही म्हणजे हे तर जुळतच नाही. ठीक आहे, पांढरा वाय असणार नाही, निगेटिव्हला पॉझिटिव्ह दिलेला आहे त्यांनी. पांढरा वाय असणार नाही तोपर्यंत पिवळा झेड असेपर्यंत. मग मला सांगा, इथे तर असं दिलेलं आहे, पूर्णपणे उलटं करून दिलेलं आहे. म्हणजे हे पण आहे, आन्सर नाही. पिवळा झेड असल्यामुळे गुलाबी यक्स नाही. बघा, पिवळा झेड असल्यामुळे म्हणजे आहे पॉझिटिव्ह, गुलाबी यक्स नाही, हे पण असं सेंटेन्स दिलेलं आहे. आन्सर ऑप्शन काय असणार, थर्ड. पांढरा वाय असताना गुलाबी यक्स नाही. पांढरा वाय असताना गुलाबी यक्स आहे बेटा, इथे काय सांगितलेलं आहे, नाही. आन्सर ऑप्शन रॉंग. सो या टाईपनं थोडेसे क्वेश्चनमधले वर्डिंग्स जे आहे ते अशा प्रकारे ट्विस्ट करून फिरवलेले आहे. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, व्यवस्थित त्याला ॲनालिसिस करायचं आहे, प्रॉपरली सॉल्व करायचं आहे. चलो आगे जाएंगे. ठीक, आता या टाईपचा क्वेश्चन भरपूर मोठा आहे, काळजी करू नका, मी तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करून देते. डोंट वरी अबाउट दॅट. ABCDE आणि F हे सदस्य दोन जोडपी असून प्रत्येक सदस्य केळू, चिक्कू, अन्न, संजीर, पेरू, संत्रे यापैकी विशिष्ट फळाला विशेष पसंती देतो. एकही पुरुष सदस्य अंजीर, पेरू विशेष पसंत करत नाही. बघा, आता एक महत्त्वाची माहिती, एकही पुरुष सदस्य अंजीर व पेरू विशेष पसंत करत नाही असं मला सांगितलेलं आहे. CGEची सून आहे. आता मला सांगा, एक ट्री डायग्राम आपण तयार करू. C ही कोणाची सून आहे, ईची सून आहे. ठीक आहे, ईची सून आहे. मग मला सांगा, ईचा कोणीतरी कोण असेल, नवरा असेल, आणि हा नवरा कोणाचा मुलगा असेल, ईचा मुलगा असेल. ठीक आहे, तिला अननस सर्वात जास्त आवडते. सी ईची सून आहे, तिला अननस आवडते. बरं, अननस असं लिहून घेते मी. बी जो डीचा अविवाहित मुलगा आहे तो चिक्कू विशेष पसंत करतो. आता हे जे सेंटेन्स आहे ते मी काय करते, बाजूला लिहून घेते. बघा, बी हा कोणाचा मुलगा आहे, डीचा अविवाहित मुलगा आहे, आणि तो काय पसंत करतो, चिक्कू विशेष पसंत करतो. ठीक आहे, याला बाजूला लिहून घेतलं. यफ हे एचे नातवंड आहे ज्याला दुसऱ्या पिढीच्या जोडप्याने दत्तक घेतलेले आहे. आता एक मिनटं, याच्यामध्ये मला काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये एवढे सदस्य आहे आणि दोन काय आहे, जोडपी आहे. हे एक जोडपं असणार आणि हे वरचं एक, म्हणजे हे बघा, ही यांची सून आहे, मग ही यांची आई किंवा बाबा असणार. तर याच्यासोबतचा जोडीदार हा असणार नाही का. बघा, यफ हे एचे नातवंड आहे,
मग मला सांगा एचे नातवंड, ए हा याचा पार्टनर असणार आणि यफ हे नातवंड असणार. एकच फॅमिली आहे बेटा, म्हणजे हे एक जोडपं झालं, दुसरं जोडपं झालं. हे नातवंड आहे जे दुसऱ्या पिढीच्या, म्हणजे ही झाली पहिली पिढी, ही झाली दुसरी पिढी आणि ही झाली तिसरी पिढी. या दुसऱ्या जोडीच्या जोडप्याने याला काय घेतलेलं आहे, दत्तक घेतलेलं आहे. बरं, आणि त्याला संत्र आवडत नाही. यफला काय आवडत नाही आहे, संत्र आवडत नाही. बरं, याला नाही आवडत तर आपण असं लिहून देऊ. ए ही व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते. ठीक आहे, एला काय आवडते, अंजीर. ठीक आहे, अंजीर आवडते. आता आपल्याला 1 मिनिट सांगितलेलं होतं, एकही पुरुष सदस्य अंजीर वा पेरू विशेष पसंत करत नाही. म्हणजे अंजीर आवडणारी व्यक्ती हा पुरुष असणार का, नाही, ही कोण असेल, फिमेल, आणि हा कोण असेल, मेल. झालं, इथपर्यंत आलो आपण. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व, इथपर्यंत आलो. तिची जोडीदार व्यक्ती, ए ही व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते आणि तिची जोडीदार व्यक्ती केळे विशेष पसंत करते. ईला काय आवडते बेटा, केळे आवडते, म्हणून याला केळे लिहून दिलेलं आहे. पुढील संचापैकी सत्य नसलेली विधानं निवडा. आता एक ही फॅमिली आहे, याच्यामध्ये आपल्याला हे 2 जोडपी मिळालेली आहे, पण याच्यामध्ये एक सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करायचं राहून गेलं होतं, जे मी बाजूला लिहून दिलं होतं. बी हा मला सांगा डी, इकडे आपल्याला लिहून दिलं होतं बी जो डीचा अविवाहित मुलगा आहे. अविवाहित मुलगा आहे कोणाचा, डीचा अविवाहित मुलगा आहे, ज्याला चिक्कू आवडते. आता मला सांगा इचा जो नवरा आहे तो कोण असायला पाहिजे, मग डी असायला पाहिजे, आणि याचा अविवाहित मुलगा म्हणजे कोण असणार, हा बी असणार. याला काय आवडते बेटा, चिक्कू आवडते. झालं, 1 मिनिट. आणखीन डीला काय आवडते, सगळी माहिती भरणं अनिवार्य आहे, कारण की आन्सर ऑप्शन निघत नाही. एकही पुरुष सदस्य अंजीर वा पेरू विशेष पसंत करत नाही. आता एकच बाकी आहे, पेरू. मग मला सांगा हा तर पुरुष आहे, हा पुरुष आहे, तर मग मला सांगा हा पेरू खाऊ शकणार का, नाही खाऊ शकणार, कारण की पुरुष सदस्य पेरू खात नाही आहे. मग मला सांगा पुरुष सदस्य संत्र खाऊ शकतो का, यस खाऊ शकतो, म्हणजे डी खाणार संत्र. आता एकच फ्रूट बाकी आहे, ते म्हणजे पेरू. आता पेरू आपण कोणाला देऊ, यफला. मग ही कोण असणार, फिमेल असणार. झालं, 1 मिनिट. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, सगळ्यांचं सगळं आलेलं आहे. आता आपल्याला एक 1 बाय 1 काय करायचं आहे, आन्सर ऑप्शन व्यवस्थित ॲनालिसिस करायचं आहे आणि बघायचं आहे. ठीक 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 ठीक, बघू आपण. विधान, डी संत्रे विशेष पसंत करतो. डीला संत्र आवडते का, यस, आणि तो एचा मुलगा नाही आहे. अरे बाबा, तो एचाच तर मुलगा आहे. हा, ही सूनबाई आहे, ही सून आहे, आणि ई आणि एचा मुलगा कोण आहे, डी. म्हणजे आन्सर ऑप्शन पहिलं काय झालं, रॉंग. ई हा निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे. मला सांगा, ई हा निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे, यस. सीने मुलगी दत्तक घेतलेली आहे, यस. मला सांगा ही जी यफ ही मुलगी आहे, ही दत्तक घेतलेली मुलगी दुसऱ्या नंबरच्या पिढीनं घेतलेली आहे, आणि जी कोणाची नात आहे, एची नात आहे, म्हणून सीने मुलगी दत्तक घेतलेली आहे का, तर यस, सीने मुलगी यफ ही मुलगी दत्तक घेतलेली आहे. आपल्याला विचारलं काय आहे, पुढील संचांपैकी सत्य नसलेली विधानं निवडा. सत्य नसलेली म्हणजे मला सांगा सत्य नसलेलं एकच विधान आहे, ते म्हणजे ए. ठीक आहे, सत्य नसलेली. मग मला सांगा आन्सर ऑप्शनमध्ये असंच तुम्हाला आणखीन एक हे करून दिलं आहे, म्हणून हा क्वेश्चन स्पेशली फ्रेम करून तुमच्यासाठी घेतला आहे. ए खेरीज सर्व म्हणजे ए सोडून सगळे सत्य नाही आहेत. हे तर सत्य आहे ना, बी आणि सी, म्हणजे आन्सर ऑप्शन काय आहे, रॉंग. नाहीतर हेच करून टाका की सत्य नसलेली विधान कुठला, ए. असं नाही बेटा. बघा, ए खेरीज एकही नाही म्हणजे सत्य नसलेली, सत्य नसलेली. मग मला सांगा ए खेरीज एकही नाही, बरोबर आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन आपलं काय यायला पाहिजे, दुसरं यायला पाहिजे. म्हणजे ए जे सेंटेन्स आहे ते काय आहे, असत्य आहे, आणि बाकीचे दोनही सेंटेन्स कसे आहे, सत्य आहे. आन्सर ऑप्शन तुम्हाला व्यवस्थित कळालं. अशा टाईपचा ट्विस्ट क्वेश्चनमध्ये येऊ शकतो. सो बी प्रिपेयर्ड ऑन दिस टाइप ऑफ दिस क्वेश्चन. चलो आगे जाएंगे. हा क्वेश्चन भरपूर
आता तुम्हाला वाटत असेल प्रिलिमची एक्झाम सोपी असते बेटा, सोपी नाही आहे. कंबाईंड प्रिलिम 2018ला एवढा मोठा क्वेश्चन येऊन गेलेला आहे आणि विथ मी तुम्हाला सांगते पूर्ण डब्बा ड्रॉ केल्याशिवाय सॉल्व होत नाही. कितीही तुम्ही हे करा, यासाठी लागते प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. ठीक. हरी, समीर, निलेश, शैलजा, निकिता, लक्ष्मण आणि सुजाता हे 7 उमेदवारांची मुलाखत वेगवेगळ्या पॅनल 1 ते 7 पॅनलकडून घेण्यात आलेली आहे. ABCDEF जी या 7 वेगवेगळ्या शाळांसाठी शिक्षक म्हणून निवड केली. शाळांचा आणि पॅनलचा क्रम असाच असेल असे नाही. ओके. आता इथे बघा, पॅनल 4ने निलेशची मुलाखत शाळा A साठी घेतली. पॅनल 4ने निलेशची मुलाखत बघा, निलेशची मुलाखत शाळा A साठी घेतलेली आहे. शाळा A साठी घेतलेली आहे. बरं, इथपर्यंत आलं. समीरची मुलाखत पॅनल 3ने घेतली. बघा, समीरची मुलाखत पॅनल 3ने घेतली, पण शाळा C किंवा D साठी नाही. आता जी निगेटिव्ह माहिती असते ती सुद्धा आपल्याला इथे फिलअप करायची आहे. म्हणजे C साठी किंवा D साठी घेतलेली नाही आहे, यांच्यासाठी घेतलेली नाही आहे. कोण असेल ते बघू आपण नंतर. ठीक आहे. हरीची मुलाखत शाळा B साठी झाली, पण पॅनल 1 किंवा 2ने घेतलेली नाही आहे. बरं, ही सेंटेन्स अतिशय महत्त्वाचं आहे, याला मी हायलाईट करते. बघा, हरीची मुलाखत शाळा B साठी झाली, पण 1 किंवा 2 पॅनलने घेतलेली नाही आहे. म्हणजे इथे हरी नाही आहे, इथे पण हरी नाही आहे. ठीक आहे. निकिताची मुलाखत पॅनल बघा 6ने शाळा E साठी घेतलेली आहे. म्हणजे मला सांगा इथे कोण असणार आहे? निकिता. निकिताची मुलाखत पॅनल 6ने E साठी शाळा E साठी घेतलेली आहे. बरं, पॅनल 7ने शाळा F साठी मुलाखत घेतली. ठीक आहे. याची कोणासाठी घेतली? F साठी घेतली. शैलजाची मुलाखत पॅनल 1ने घेतली. शैलजा. ठीक आहे. पण शाळा C साठी नाही घेतली. ठीक आहे. शाळा C साठी नाही घेतली शैलजाची मुलाखत. पॅनल 2ने लक्ष्मणची मुलाखत घेतली नाही. इथे कोण असणार नाही बेटा? लक्ष्मण असणार नाही. इथे लक्ष्मण असणार नाही. पॅनल 5ने कोणाची मुलाखत घेतली? आता एक मला महत्त्वाची माहिती पाहिजे की पॅनल 5ने कोणाची मुलाखत घेतली. एक तुम्हाला लक्षात आलेलं असेल की याच्यामध्ये पूर्णपणे हे दोनही ब्लॉक काय आहे? ब्लँक आहे. आणि माझ्याकडे एक माहिती रिमेनिंग आहे बेटा, रिमेनिंग आहे हरीची मुलाखत शाळा B साठी झाली. ठीक आहे. मग मला सांगा हरी इथे बसू शकतो का? नाही. इथे पण 2 रिमेनिंग आहे, पण इथे हरी नाही पाहिजे यांना. मग मला सांगा हरीची मुलाखत बघा शाळा B साठी घेतली, लिहू शकते का? डेफिनेटली. म्हणजे आन्सर ऑप्शन काय असायला पाहिजे? फर्स्ट. फिनिश्ड. या टाईपनं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. जोपर्यंत मी पूर्ण माहिती वाचत नाही आहे तोपर्यंत मी आन्सर ऑप्शन काढू शकत नाही आहे. आता हे बाकीचं फिलअप करायचं राहिलं तो वेगळा पार्ट, पण आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत माहिती वाचायची होती, मगच मला आन्सर ऑप्शन मिळणार होतं. ओके बेटा, अशा प्रकारे करायचं आहे. ठीक. तर हरीची मुलाखत कोणी घेतलेली आहे? शाळा B साठी घेतलेली आहे. इथे बघा, आता हा जो क्वेश्चन आहे हा एकदम स्पेशल क्वेश्चन आहे. मी तुम्हाला एकदम शेवटीला सॉल्व करून देते. म्हणजे हा क्वेश्चन एकदम असा भांबावून टाकणारा क्वेश्चन आहे. काळजी करू नका, मी स्वतः सॉल्व करून देते तुम्हाला. आता हा एक क्वेश्चन बघून घेऊ आपण पहिले. MTJRDWQ या व्यक्ती ABC या गाड्यांमधून काय करतात? प्रवास करतात. ठीक आहे. A, B आणि C या गाड्यांमधून प्रवास करत आहे. प्रत्येक गाडीत किमान 2 व्यक्ती आहे आणि यात 3 महिला असून प्रत्येक गाडीत 1 महिला आहे. बघा, 1 मिनटं. यात 3 महिला असून प्रत्येक गाडीत 1 महिला आहे. फक्त 3च आहे बेटा. 4 महिला आहे का? नाही. 5 महिला आहे का? नाही. 3च आहे. T या व्यक्तीला फक्त Q या व्यक्तीबरोबरच प्रवास करायचा आहे. T या व्यक्तीला फक्त Q या व्यक्तीबरोबरच प्रवास करायचा आहे. ठीक आहे. व त्या B या गाडीतून प्रवास करणार आहे. बरं, B या गाडीमधून B या गाडीमधून त्या प्रवास करणार आहे. M ही व्यक्ती A या गाडीमधून प्रवास करणार आहे. बरं, A या गाडीमधून कोण प्रवास करणार आहे? M ही व्यक्ती प्रवास करणार आहे.
डी आणि डब्ल्यू या व्यक्ती सी या गाडीमधून प्रवास करणार आहे. सी गाडीमधून कोण प्रवास करणार आहे? डी आणि डब्ल्यू या व्यक्ती सी या गाडीमधून प्रवास करत, ठीक आहे, सॉरी, डी आणि डब्ल्यू या व्यक्ती सी या गाडीमधून प्रवास करत नाहीत. करत नाहीत म्हटले. डी आणि डब्ल्यू म्हणजे बाजूला लिहावं लागेल, या गाडीमधून प्रवास करत नाहीत. बरं, जे ही व्यक्ती महिला नाही. आता मला सांगा, जे ही व्यक्ती काय नाही आहे? महिला नाही. तर डब्ल्यू ही व्यक्ती महिला आहे. ठीक आहे, डब्ल्यू ही व्यक्ती काय आहे? महिला आहे. तर जे ही व्यक्ती कोणत्या गाडीतून प्रवास करणार? आता एक मिनटं थांबा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डी आणि डब्ल्यू कुठल्या गाडीमधून प्रवास करत नाही? सी या गाडीमधून प्रवास करत नाही आहे. आणखीन मला एक गोष्ट माहिती आहे याच्यामध्ये की टी या व्यक्तीला फक्त म्हणजे काय असते? ओनली. टी या व्यक्तीला फक्त क्यू सोबतच प्रवास करायचा आहे. त्याच्यासोबत आणखीन कोणी येणार का? नाही. येणार का? नाही. म्हणजे डी आणि डब्ल्यू हे सी मधून प्रवास करतात का? नाही. मग डी आणि डब्ल्यू कोणासोबत प्रवास करणार? यम सोबत प्रवास करणार. यांच्यासोबत आणखीन तिसरा कोण येणार का बेटा? नाही येणार. ठीक आहे, सो इथे जे येणार. तर अशा प्रकारे झालेलं आहे बघा. यम झालं, टी झालं, जे झालं, आर राहिलं. आर कुठे येणार? मग याच्यासोबत येणार. जमलं? तर जे ही व्यक्ती कोणत्या गाडीतून प्रवास करत आहे? आन्सर ऑप्शन सी आलं. जे ही व्यक्ती सी या गाडीमधून प्रवास करत आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला लॉजिक लावायचं आहे. एक एक वर्ड महत्त्वाचा आहे. हा फक्त वर्ड, फक्त. ठीक आहे, चलो. हा बघा, मंचावर ए बी सी डी या 4 राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना बसण्याची जबाबदारी श्री गर्ग यांच्यावर आहे. ठीक आहे, एक समन्वयक ही आहे. समन्वयकासह प्रवक्त्यांची नावे जेरे, हमीद, खेमू, थापा व पटेल अशी आहे. आता 5 लोक बसलेले आहे बेटा. 1 2 3 4 5. ठीक, समन्वयकाने मधल्या म्हणजे तिसऱ्या आसनावर बसायला हवे. इथे बघा, इथे कोण बसलेला आहे? समन्वयक. ठीक आहे, आणि हा कुठल्या आसनावर बसलेला आहे? तिसऱ्या. सी या पक्षाच्या प्रवक्त्याला डी या पक्षाच्या प्रवक्त्याच्या शेजारी बसायचे नाहीये. ठीक आहे, आता मला सांगा, याच्यामध्ये एक समन्वयक आहे आणि बाकीचे जे आहे ते कोण आहे? पक्षाचे प्रवक्ते आहे. ठीक आहे, म्हणजे असे 5 लोक आहे याच्यामध्ये. सी या पक्षाच्या प्रवक्त्याला डी या पक्षाच्या प्रवक्त्याच्या शेजारी बसायचं नाहीये. हे सेंटेन्स मी कन्स्ट्रक्ट करू शकते का? नाही. पटेल हे ए या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. आता मला सांगा, हे पण मी लिहू शकते का? नाही. बी व सी हे पक्षाचे प्रवक्ते समन्वयकाच्या दोन्ही बाजूला बसतील. आता एक माहिती सापडली मला. बी व सी हे पक्षाचे प्रवक्ते यांच्या बाजूला बसतील. म्हणजे इकडून बी बसणार, इकडून सी बसणार, किंवा सीला आपण इकडून बसवलं, बीला आपण इकडून बसवलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे, तर इथे ही माहिती आपण काय केलेली आहे? माहिती आपण व्यवस्थित लिहून घेतलेली आहे. हमीद हे समन्वयक नाहीत. ठीक आहे, व ते खेमू आणि थापा यांच्यामध्ये बसतील. ठीक आहे, आता एक मिनटं. जे माझे सेंटेन्स राहिलेले होते, कुठून राहिलेलं होतं? इथपासून तर इथपर्यंत. करू शकते का मी? लिहू शकते बेटा. बघा, सी या पक्षाच्या प्रवक्त्याला डी या पक्षाच्या प्रवक्त्याच्या शेजारी बसायचं नाहीये. म्हणजे मला सांगा, सीच्या बाजूला इथे डी येणार का? नाही. डी कुठे येणार? इथे येणार. आणि मला सांगा, मग डी जर इथे आला तर राहिला कोण? ए. मग मला सांगा, पटेल हे ए या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. ए साठी काय लिहून घेते मी? पटेल. ठीक आहे, ए पटेल. झालं, इथपर्यंत आलेलो आहोत आपण. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ 1 बाय 1. हमीद हे समन्वयक नाहीत. ठीक आहे, हमीद म्हणजे इथे हमीद येणार नाही. इथे हमीद येणार नाही. व ते खेमू आणि थापा यांच्यामध्ये बसतील. ठीक आहे, समन्वयक खेमू किंवा पटेल यांच्या शेजारी बसणार नाही. म्हणजे मला सांगा, एक मिनटं, त्यांनी मला काय सांगितलेलं आहे? समन्वयक जे आहे ते खेमू आणि पटेलच्या बाजूला बसणार नाही. जर पटेल इथं बसलेले आहे तर मग मला सांगा, इथे कोण बसणार असणार? खेमू. इथे बसणार का बेटा?
नाही. ठीक आहे, इथे बसणार नाही. चला इथपर्यंत. हमीद हे समन्वयक नाहीत व ते खेमू आणि थापा यांच्यामध्ये बसतील. कोण? हमीद. कोण? हमीद. लक्षात घ्या. एक मिनटं, एक सेंटेन्स लिहून देते मी. हमीद हे समन्वयक नाही आहे, ते कोणाकोणाच्या मध्ये बसते? खेमू आणि थापाच्या मध्ये बसत आहे. कोण? हमीद. आणि हा कोण नाही आहे? समन्वयक नाही आहे. आता कन्स्ट्रक्शन बरोबर खेमू आणि मला सांगितलेलं आहे खेमू आणि पटेल हे समन्वयकाच्या शेजारी बसणार नाही. म्हणजे या दोन पोझिशनला खेमू आणि पटेल येणार नाही. म्हणजे खेमू कुठे येणार? एक्झॅक्टली इथे येणार. मग हमीद कोण येणार? इथे येणार. आणि थापा कुठे येणार बेटा? इथे येणार. आलं? हमीद आणि थापा झालं. आणखीन एक व्यक्ती बाकी आहे, बसणार नाही. जेरे हे सी या पक्षाचे प्रवक्ते आहे. बरोबर आलं बघा. जेरे हे सी या पक्षाचे प्रवक्ते आहे. मग इथे कोण येणार? जेरे. व ते चौथ्या आसनावर बसतील. बरं, चौथ्या आसनावर बसतील. बसलाय का बेटा? हो. म्हणजे दुसऱ्या आसनावर बी, पहिल्या आसनावर हा आणि पाचव्या आसनावर ए. अशा प्रकारे सगळेजण झालेले आहे. कोण समन्वयक आहे? तर याच्यामध्ये थापा. याच्यामध्ये कोण आहे? थापा. थापाच कोण आहे? समन्वयक आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन थापा. ओके. सो अशा प्रकारे करायचं होतं. ठीक. क्वेश्चन डिफिकल्ट नव्हता, फक्त कन्फ्युजिंग होता. सो डोंट वरी अबाउट दॅट. हा एक क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे आणि मी तुम्हाला करून सांगणार आहे की तुम्हाला वाटणार की आन्सर ऑप्शन निघालं, अशी गोष्ट नाही आहे. आपल्याला आता पहिल्यांदा अंडरस्टँड करायचं आहे. प्रवीण, अजय, राहुल, सोहम, तनिष यामध्ये प्रवीण उंचीने दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. तर 1 2 3 4 5 आपल्याला उंचीचा क्रम दिलेला आहे. 1 2 3 4 आणि 5 अशा प्रकारे आपल्याला 5 लोकांचं दिलेलं आहे. प्रवीण उंचीने दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सोहम हा सर्वात टिंगू व्यक्तीपेक्षा उंच आहे. म्हणजे एक्झॅक्टली सोहम इथे येणार आहे आणि प्रवीण कुठे येणार आहे? इथे येणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे क्वेश्चन कन्स्ट्रक्ट केलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे. उंचीने जर त्यांना उंचीच्या क्रमाने उभे केल्यास मध्यभागी कोण असेल? जर आपल्याला उंचीच्या याने जर आपण कन्स्ट्रक्ट करतोय म्हटलं तर इथे मध्यभागी सेंटरला कोण असायला पाहिजे? कोण असायला पाहिजे? तर हे आपल्याला निवडायचं आहे. बघा आता आपल्याला इथे आपल्याला 1 2 3 अशी माहिती दिलेली आहे. आता सेंटरला कोण बसणार? तर अशी माहिती सांगणारा पर्याय कुठला आहे तो मला निवडायचा आहे. ओके. चलो लेट्स सी. आता बघा, प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी माहिती पुरेशी आहे ते सांगणारा पर्याय निवडा. तर इथे मला 3 दिलेली आहेत. बघूया आपण. सर्वांना उंचीच्या क्रमाने. 1 मिनटं, आपण आन्सर ऑप्शनवरनं जाऊ. ठीक. आन्सर ऑप्शन काय म्हणतोय? फक्त ब. फक्त ब. आता फक्त बचा जर विचार केला, राहुल हा सोहमपेक्षा उंच आहे परंतु प्रवीणपेक्षा बुटका आहे. मला सांगा राहुल हा प्रवीणपेक्षा बुटका आहे आणि सोहमपेक्षा उंच आहे. मला फक्त सांगितलं होतं की मध्यभागी कोण बसणार. फक्त माहिती ब वरनं मी आन्सर ऑप्शन करू शकली का? यस, डेफिनेटली करू शकली बेटा. म्हणजे माझं आन्सर ऑप्शन काय पाहिजे होतं? ब. मग पण हे काय आहे? चुकीचं आहे. चुकीचं का बरं आहे? मॅडम मध्यभागी तर मिळालेलं आहे. मग आन्सर ऑप्शन करायला पाहिजे होतं. तर बघा बेटा, इथे ब तर आहेच आहे, पण आपल्याला हे तर राईट आहे तसं, पण आपण पुढं पण बघू. ठीक आहे. सांगते मी तुम्हाला कसं का बरं रॉंग आहे म्हणून. फक्त अ आणि ब या 2 माहितीवरून सर्वांना उंचीच्या क्रमाने उभं केल्यास अजय 3 क्रमांकाने सोहमच्या वर आहे. सोहम म्हणजे इथे कोण येणार? अजय येणार आहे म्हणते. ठीक आहे. सोहमच्या वरती आहे. राहुल हा सोहमपेक्षा उंच आहे परंतु प्रवीणपेक्षा बुटका आहे. इथे कोण येणार? राहुल. ठीक आहे. पण एवढ्याची गरज आहे का बेटा या 2 सेंटेन्सवरनं? नाही, एवढ्याची नीडच नाही आहे. फक्त एवढ्या सेंटेन्सवरूनही आन्सर ऑप्शन निघत होतं. आता बघा, आता आपल्याला तिसरा पर्याय काय म्हणतो तो अतिशय महत्त्वाचा आहे. तिसरा पर्याय फक्त ब किंवा अ आणि क दोन्ही मिळून.
अ आणि क दोन्ही मिळून एवढी ओरिजिनल माहिती होती. आता बघा, हे तर आपण ऑलरेडी चेकआउट केलेलं आहे, फक्त ब केलेला आहे किंवा दिलेला आहे. आता दुसरा आन्सर ऑप्शन आपल्याला प्रेडिक्ट करून दिलेला आहे. अ आणि क हे दोन माहिती मिळून, अ आणि क या दोन माहितीच्या भरोशावर आपल्याला मधात कोण बसणार हे दिलेलं आहे. सर्वांना उंचीच्या क्रमाने उभं केल्यास अजय हा 3 क्रमांकाने सोहमच्या वरती आहे. म्हणजे इथे कोण येणार? अजय येणार 3 क्रमांकाने, 1 2 3. तनिष सर्वात बुटका आहे. मग मला सांगा तनिष काय आहे? सर्वात बुटका. सॉरी तिथे सांगितलेले आहे तनिष सर्वात बुटका नाहीये. मग तनिष कुठे येणार? मधात येणार. आणि मग मला सांगा राहिला कोण? राहुल. ल. म्हणजे अकॉर्डिंग टू या माहितीच्या, या दोघांच्या माहितीवरून मला असं कळलं की मला मधात कोण बसलेला आहे? तनिष बसलेला आहे. मला फक्त मध्यभागी कोण बसलेला आहे ही माहिती सांगणारा पर्याय पाहिजे आहे. या दोन माहितीवरनं मला मधात कोण बसला आहे कळलं की नाही? तनिष बसलेला आहे. फक्त आणि फक्त या माहितीवरनं सुद्धा मला कळलं की मधात कोण बसलेला होता तेव्हा बेटा? राहुल बसलेला होता. म्हणजे आन्सर ऑप्शन ब सुद्धा बरोबर आहे किंवा अ आणि क हे दोन्ही मिळून बनवलेलं सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. म्हणून उत्तर क्रमांक 3 हे माझं काय असायला पाहिजे? आन्सर ऑप्शन असायला हवं. ठीक आहे, चलो आता हा एक क्वेश्चन राहिलेला होता. या क्वेश्चनला एकदम छान प्रकारे मी एक्सप्लेन करते आणि काळजीपूर्वक या क्वेश्चनला तुम्ही अंडरस्टँड करा. ओके, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. ठीक, तर आन्सर ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक्स आणि त्यांना बसवायचं कसं, काय कसं करायचं, मी कसं वाचते आहे हे फक्त लक्षात घ्या. शाळेने आयोजित केलेल्या सुदृढ व काळजीवाहू माता व स्पर्धेच्या अंतिम टप्प्यासाठी नीमा, रझिया, मेरी, झरी या चौघींची निवड झालेली आहे. 4 मुली आहे, चौघींची निवड झालेली आहे. सुदृढ काळजीवाहू माता निवडायची आहे. त्यांच्याबद्दलची पुढील माहिती वाचून प्रथम विजेतीचे नाव सांगा. पहिला नंबर कोणाचा आला? काळजीवाहू सुदृढ माता कोण आहे ती मला निवडायची आहे आणि ती मला सांगायची आहे. ठीक आहे, हिरवा पोशाख घातलेली व्यक्ती सर्वोत्तम सुदृढ व काळजीवाहू माता ठरलेली आहे. ज्या पण मुलीनं ग्रीन कलरचा पोशाख घातलेला आहे तिचाच पहिला नंबर आलेला आहे. एक क्ल्यू मिळाला. ग्रीन कलरचा पोशाख घातलेली व्यक्ती फर्स्ट नंबरची असणार. ठीक आहे, ओळीने ठेवलेल्या 4 खुर्च्यांवर त्या बसल्या आहे. त्या सर्वजणी पांढऱ्या, गुलाबी, हिरव्या व निळ्या अशा विविध रंगांचे पोशाख परिधान केलेले आहे. ठीक आहे, तर ग्रीन रंगांचा पोशाख जिनं घातलेला आहे तीच काय आहे? विनर आहे. त्यांच्यापैकी एकच दुसऱ्या क्रमांकाची विजेती आहे व ती मेरी शेजारी बसलेली आहे. आता बघा, दुसऱ्या क्रमांकाची व्यक्ती ही कोणाच्या शेजारी बसलेली आहे? मेरी शेजारी बसलेली आहे. बरं, असं प्रकारे लिहून घेतलं मी. झालं. आता दुसरा क्रमांक कोणाला मिळाला हे मला माहिती आहे का? नाही. हिचा क्रमांक कुठला आहे हे मला माहिती आहे का? नाही. ठीक आहे, दुसऱ्या क्रमांक विजेतीने गुलाबी रंगाचा पोशाख परिधान केलेला आहे. हिनं कुठल्या दुसऱ्या रंगावालीनं कुठलं घातलेलं आहे? गुलाबी रंगाचा कॉस्ट्यूम तिनं घातलेला आहे. बरं, झरी ओळीच्या टोकाला बसलेली नाही आहे. ही जी झरी आहे ती टोकाला बसलेली नाही आहे. बरं, व तिला दुसरा क्रमांक मिळालेला नाही आहे. झरीला दुसरा क्रमांक पण नाही आहे आणि ती टोकाला सुद्धा बसलेली नाही आहे. ठीक, तर ही एक माहिती आपल्याला कॅप्चर करून ठेवायची आहे कारण की मला ही माहिती कामात येणार आहे. प्रथम व दुसऱ्या क्रमांक विजेतीच्या व्यक्ती एकमेकांच्या शेजारी बसलेल्या नाही. पहा, या दुसऱ्या नंबर म्हणजे मला सांगा या माहितीवरनं आन्सर ऑप्शन एलिमिनेट झालेलं आहे. इथे मग ही पहिल्या नंबरची व्यक्ती इथे बसणं पॉसिबल आहे का? नाही. प्रथम व दुसऱ्या क्रमांक विजेत्या व्यक्ती एकमेकांच्या शेजारी बसलेल्या नाही. म्हणजे मेरीला पहिला क्रमांक मिळालेला असेल का? नाही. म्हणजे आन्सर ऑप्शन एलिमिनेट झालेला आहे. मेरी आन्सर ऑप्शन नसणार. मेरीने पांढरा पोशाख परिधान घातलेला आहे. बरं, मेरीनं कुठल्या रंगाचा घातलेला आहे? पांढरा. आणि पांढऱ्या रंगाची विनर आहे का? नाही. ग्रीन रंगाचा ड्रेस घातला आहे ती विनर आहे. मेरी कटली. रझियाने गुलाबी पोशाख घातलेला आहे. बरं, रझिया
रजियानं कुठला ड्रेस घातला? गुलाबी रंगाचा. रजिया पण कटली कारण की ग्रीनवाली विनर आहे. निळा व गुलाबी पोशाख परिधान केलेले स्पर्धक ओळीच्या शेवटी बसलेले आहे. गुलाबी शेवटी बसलेली आहे, आणखी निळा रंग घातलेली व्यक्ती पण काय बसलेली आहे? शेवटी बसलेली आहे. मला सांगा, हिरवा रंग घातलेली व्यक्ती कुठे बसणार बेटा? सेंटरला बसणार. आता बघा, एक मिनटं. झरी उडीच्या टोकाला बसलेली नाहीये. या टोकाला झरी बसणार का? नाही. मग झरी कुठे बसणार बेटा? इथं बसणार झरी. आणि झरीनं कुठला ड्रेस घातलाय? हिरवा. आन्सर ऑप्शन झरी. आलं? आणि तिला दुसरा क्रमांक मिळालेला नाहीये, म्हणजे तिला कुठला मिळाला असेल? फर्स्ट. आणखी एक क्ल्यू होता की प्रथम व दुसरा क्रमांकची व्यक्ती एकामेकाच्या शेजारी बसलेली नाही आहे. दुसरा क्रमांक आहे, तिच्या बाजूने मेरी बसली आहे. झरी बसली का? नाही. ऑल्सो सॅटिस्फाय. आन्सर ऑप्शन कोण येणार बेटा? झरी. ग्रीन रंगाचा ड्रेस. अशा टाईपनं हा क्वेश्चन काय करायचा होता? सॉल्व करायचा होता आणि व्यवस्थित प्रकारे हॅम्पर आउट करायचा होता. क्वेश्चन डिफिकल्ट लेवलचे आहे आणि मला वाटलं की मी तुम्हाला हे क्वेश्चन तुम्हाला शिकवायला पाहिजे होते, कारण की सोपे क्वेश्चन तर आपण ऑलमोस्ट कवर करणं चाललेलं आहे. हे सुद्धा क्वेश्चन मी कवरअप केलेले आहे, पण या टाईपच्या क्वेश्चनचीच प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. पेपर टफच येणार आहे बेटा, सगळ्यांना बॅटल करताच आलं पाहिजे. सो भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.